Dear student, in the last lecture we have seen properties of magnetic lines of force. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी चुंबकीय असणाऱ्या ज्या काही बलरेषा ज्या आहेत तर त्या बलरेषांचे असणारे काही 6 गुणधर्म जे आहेत तर ते 6 गुणधर्म आपण त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यानंतर पेनिट्रेटिंग ॲबिलिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्राची असणारी काही वेधन क्षमता जी आहे तर ती वेधन क्षमतासुद्धा आपण मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहे की व्हॉट इज मीन्ट बाय मॅग्नेटिक फोर्स. चुंबकीय असणाऱ्या ज्या काही बलरेषा ज्या आहेत तर त्या बलरेषा म्हणजे काय. पहा काय सांगता येईल. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन or repulsion between the poles of the magnets or the force by which magnetic substance are attracted toward the magnet is called magnetic force. पण चुंबकीय असणारं जे काही बल म्हणजे काय तर असणारा जो काही चुंबक जो आहे तर त्या चुंबकाचे असणारे जे काही ध्रुव जे आहे तर त्या दोन ध्रुवांच्या दरम्यान असणारं जे काही ॲट्रॅक्शन आकर्षण बल किंवा प्रतिकर्षण बल किंवा दुसरं आपल्याला सांगितलं आहे की अशा प्रकारचा त्या ठिकाणी मॅग्नेट की ज्या मॅग्नेटकडे काय केलं तर चुंबकीय पदार्थ जे आहे तर ते चुंबकीय पदार्थ काय केले जातात आकर्षले जातात तर त्यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हटलेले मॅग्नेटिक फोर्स त्या ठिकाणी होतो. सेकंड क्वेश्चन आहे की हाऊ डज ए मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट विदाऊट डायरेक्ट कॉन्टॅक्ट. की चुंबकीय असणाऱ्या ज्या काही बलरेषा ज्या आहेत तर त्या चुंबकीय बलरेषा हे प्रत्यक्ष स्पर्श न करता कार्य करतात तर ते कशा पद्धतीने कार्य करतात ते आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. पहा की मॅग्नेटिक फोर्स इज प्रोड्यूस ड्यू टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. पहा चुंबकीय बल कसं निर्माण होताना दिसतं तर चुंबकीय असणाऱ्या ज्या काही बलरेषा ज्या आहेत तर त्या चुंबकीय बलरेषांमुळं त्या ठिकाणी चुंबकीय बल त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतं. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट्स फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड्स टू द साऊथ पोल. मागे आपण त्या ठिकाणी डायग्रॅम जे आहे तर ती डायग्रॅम त्या ठिकाणी पाहिली. उदाहरणार्थ त्या ठिकाणी हा पट्टी चुंबक आहे एन आणि एस बरोबर. मग आता याच्यामध्ये असणारे जे काही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत चुंबकीय असणारे जे काही बलरेषा ज्या आहेत तर त्या बलरेषा काय होताना दिसतात नॉर्थकडून त्या ठिकाणी काय होताना दिसतात साऊथकडे त्या ठिकाणी जाताना दिसतात बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने नॉर्थ डिरेक्शनकडून काय होताना दिसतात साऊथ डिरेक्शन जे आहे तर त्या साऊथ डिरेक्शनकडे त्या ठिकाणी जाताना दिसतात. आणि देअरफॉर these lines of force spread in the region around the magnet. आणि ह्या ज्या काय असणाऱ्या त्या काही चुंबकीय बलरेषा ज्या आहेत तर त्या चुंबकीय बलरेषा तो असणारा तो काही चुंबक जे आहे तर त्या चुंबकाच्या सभोवताली आपल्याला स्प्रेड झालेल्या दिसतात पसरलेल्या त्या ठिकाणी दिसतात. बिकॉज ऑफ धिस द मॅग्नेटिक फोर्स कॅन ॲक्ट अपॉन द सर्टन डिस्टन्स फ्रॉम द मॅग्नेट. आणि याच्यामुळे काय होताना दिसतं हे जे चुंबकीय बल जे आहे तर ते चुंबकीय बल तो असणारा तो काही चुंबक जे आहे तर त्या चुंबकापासून काही विशिष्ट असणारे जे काही अंतर जे आहे तर त्या अंतरावर त्या ठिकाणी काय करताना दिसतात कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. दस मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट विदाऊट डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की चुंबकीय बल हे प्रत्यक्ष स्पर्श न करता सुद्धा काय करताना दिसते तर त्या ठिकाणी कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतरचा तिसरा क्वेश्चन जो आहे तर तो तिसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. पहा की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स. की असणारं जे काही गुरुत्वबल आणि चुंबकीय बल या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे. काय सांगता येईल. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट विच हॅज मास. गुरुत्वीय असणारं जे काही बल जे आहेत तर ते गुरुत्वीय बल ज्याला त्या ठिकाणी वस्तुमान त्या ठिकाणी आहे अशा कोणत्याही पदार्थावर काय होताना दिसते ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी कार्य करताना दिसतं. देर इज ओनली अट्रॅक्शन नो रिपल्शन इन केस ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर त्या गुरुत्वाकर्षण बलामुळे काय होताना दिसते वस्तू जी आहे तर ती वस्तू आकर्षून घेतली जाते. प्रतिकर्षण जे आहे तर ते प्रतिकर्षण मात्र त्या ठिकाणी गुरुत्वीय असणारे काही बल जे आहे तर त्या बलाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाही. याच्या उलट आपल्याला सांगता येईल. पहा द मॅग्नेटिक फोर्स डज नॉट ॲक्ट ऑन ॲन ऑब्जेक्ट. तर असणारे काही चुंबकीय बल जे आहे तर ते चुंबकीय बल कोणत्याही पदार्थावर त्या ठिकाणी कार्य करत नाही. इट ॲक्ट्स बिटवीन मॅग्नेट ॲज वेल ॲज द मॅग्नेट्स अँड द मॅग्नेटिक सबस्टन्स.
चुंबकीय बल जे आहे तर ते चुंबकीय बल चुंबक असेल किंवा चुंबकीय असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांवरच काय करताना दिसते, हे चुंबकीय बल त्या ठिकाणी कार्य करताना दिसते. बोथ अट्रॅक्शन अँड रिपल्शन टेक्स प्लेस इन द केस ऑफ द मॅग्नेटिक फोर्स. आपल्या लक्षात येत असतं की चुंबकीय बल जे आहे तर त्या चुंबकीय बलाच्या बाबतीमध्ये असणारे जे काही आकर्षण बल आणि असणारे जे काही गुरुत्वाकर्षण बल, अशी दोन्ही असणारे जे काही आकर्षण बल आणि गुरुत्वाकर्षण बल काय होताना दिसतं आपल्याला चुंबकीय बल जे आहे तर त्या चुंबकीय बलाच्या बाबतीमध्ये काय होताना दिसतात, आढळून त्या ठिकाणी येताना दिसतात. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे मेटल डिटेक्टर्स. तर याच्या अगोदर आपल्याला काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांचा असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहा, पहिलाच क्वेश्चन त्याच्यामध्ये आहे की व्हॉट इज ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट. आता या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय किंवा त्यालाच त्या ठिकाणी विद्युत चुंबक म्हणजे काय हे आपण मागील इयत्तेमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं. पहा काय सांगता येईल. ए मॅग्नेट इज प्रिपेअर्ड बाय पासिंग ॲन इलेक्ट्रिक करंट थ्रू ए कॉपर वायर वाउंड अराउंड ए पीस ऑफ द सॉफ्ट आयर्न. विद्युत चुंबक म्हणजे काय किंवा विद्युत चुंबक कसा तयार केला जातो, तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसते की मऊ अशा प्रकारचं असताना काही लोखंड जे आहे तर त्या लोखंडावर काय केलं जातं, कॉपरची असणारी काही वायर जी आहे तर ती वायर त्या ठिकाणी गुंडाळली जाते आणि त्याच्यामधून विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा जर त्या ठिकाणी जर पाठवली तर आपल्या लक्षात येता नसते की इलेक्ट्रोमॅग्नेट जो आहे तर तो विद्युत चुंबक त्या ठिकाणी तयार होता नसतो. द मॅग्नेटिझम इज प्रोड्यूस इन ए पीस ऑफ द आयर्न टिल द करंट फ्लोज थ्रू द कॉपर वायर. याच्यामध्ये कुठपर्यंत त्या ठिकाणी चुंबकत्व निर्माण होताना दिसतं, तर असणारी जे काही कॉपर वायर जे आहे तर त्या कॉपर वायरमधून जोपर्यंत त्या ठिकाणी विद्युत धारा जाईल तोपर्यंत ते असणारे जे काही आयर्न पीस जो आहे तर त्या आयर्न पीसमध्ये लोखंडाच्या तुकड्यामध्ये काय होताना दिसते, चुंबकत्व जे आहे तर ते चुंबकत्व त्या ठिकाणी निर्माण होतं. द मॅग्नेट प्रोड्यूस इन दिस वे इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेट. अशा पद्धतीनं तयार होणारं जे काही चुंबकत्व जे आहे तर त्या चुंबकत्वालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. दुसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. पहा की हाऊ कॅन अन इलेक्ट्रोमॅग्नेट बी मेड. म्हणजे विद्युत चुंबक जो आहे तर तो विद्युत चुंबक त्या ठिकाणी कसा तयार करता येईल, अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 6वीला आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. काय करायला सांगितलं आहे की वाउंड ए कॉपर वायर ऑफ अबाउट 1 मीटर लेंथ अराउंड ॲन आयर्न नेल ऑफ अबाउट 10 सेंटीमीटर लेंथ. या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते की सर्वसाधारणपणे 10 सेंटीमीटर लांबीचा असणारा जो काही लोखंडाचा असणारा जो काही खिळा जो आहे, या लोखंडाच्या खिळ्याच्या भोवती काय करायचे आपल्याला 1 मीटर असणारी जी काही वायर जी आहे तर ती वायर काय करायची तर त्या ठिकाणी गुंडाळायला आपल्याला त्या ठिकाणी सांगितले. जॉईन बोथ द फ्री एंड्स ऑफ द वायर टू ए सेल. आणि ही जे काही कॉपरची असणारी जे काही वायर जे आहे तर त्या वायरची असणारी जी काही 2 टोकं जी आहेत तर ती 2 टोकं काय करायची तर त्या ठिकाणी त्याची असणारी जी काही फ्री टोकं जी आहेत तर ती फ्री टोकं काय करायची, सेलला त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी जोडायची. पास ॲन इलेक्ट्रिक करंट थ्रू द वायर. आणि अशा पद्धतीने सेल जोडल्यानंतर ती असणारी काही कॉपर वायर जे आहेत की जी कॉपर वायर त्या ठिकाणी खिळ्याच्या भोवती त्या ठिकाणी गुंडाळलेली आहे त्याच्यामधून विद्युत धारा त्या ठिकाणी काय करायची, जाऊ द्यायची. द आयर्न नेल गेट मॅग्नेटाइज. तर आपल्या लक्षात येतं नसतं की असणारा तो काही लोखंडाचा असणारा तो काही खिळा जो आहे तर त्या खिळ्यामध्ये चुंबकत्व जे आहे तर ते चुंबकत्व त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. इन दिस वे ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट कॅन बी मेड. आणि अशा पद्धतीनं आपण असणारा जो काही विद्युत चुंबक जो आहे तर तो विद्युत चुंबक काही करू शकतो तर त्या ठिकाणी तयार करू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे मेटल डिटेक्टर्स, ज्याला आपण त्या ठिकाणी धातू शोधक अशा प्रकारचं यंत्र जे आहे तर ते यंत्र त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये अशी अनेक अशा प्रकारचे असणारे मेटल डिटेक्टर जे आहे तर ते मेटल डिटेक्टर्स आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. त्या ठिकाणी टेक्स्टबुक जे आहे तर त्या टेक्स्टबुकमध्ये अशा पद्धतीचं मेटल डिटेक्टर त्या ठिकाणी आहे. ती व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती काय आता नसते, त्या मेटल डिटेक्टर जो आहे त्याचा असणारा जो काही डोर जो आहे, दरवाजा जो आहे तर त्या दरवाजामधून त्या ठिकाणी पास होताना दिसते. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक मशीन जे आहे तर ते मशीन्स त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. ही मशीनसुद्धा काय करता नसते तर त्या ठिकाणी धातू शोधक यंत्राचं कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करता नसते.
त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर जे आहे तर त्या मेटल डिटेक्टरचे असलेले काही डायग्रॅम जे आहे तर ती डायग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेली आहे. पहा काय सांगितलेलं आहे की धातू शोधक यंत्र म्हणजे काय. द फंक्शन ऑफ दीज मशीन्स इज बेस्ड ऑन द इलेक्ट्रोमॅग्नेट. हे असणारं जे काही धातू शोधक असणारं जे काही यंत्र जे आहे तर त्या यंत्राचं कार्य कशावर आधारित आहे तर विद्युत चुंबक जो आहे तर त्या विद्युत चुंबकावर त्या ठिकाणी आधारित आहे. मेटल डिटेक्टर्स आर यूज्ड इन व्हेरी इम्पॉर्टंट प्लेसेस लाईक ॲन एअरपोर्ट, बस स्टेशन, सर्टन टेम्पल्स अँड बिल्डिंग्स. या अशा प्रकारचं धातू शोधक असणारं जे काही यंत्र जे आहे तर ते यंत्र महत्त्वाची अशा प्रकारची ठिकाणं, उदाहरणार्थ आपल्याला पहिले सांगितले एअरपोर्ट असेल, विमानतळ असेल, बस स्टँड असेल. पुढे आपल्याला सांगितले की सर्टन टेम्पल्स, काही अतिमहत्त्वाची अशा प्रकारची मंदिरं असतील, काही बिल्डिंग्स आपल्याला असतील महत्त्वाची त्या ठिकाणी इमारत असतील. या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत पुढे दिलेलं आपल्याला दे आर यूज्ड फॉर द इन्स्पेक्शन्स ऑफ द पर्सन एंटरिंग दीज प्लेसेस. आणि अशा प्रकारचं जे काही यंत्र जे आहे तर ते यंत्र काय केलं जातं तर त्या असणाऱ्या ज्या काही विमानतळ असेल, बस स्टँड असेल, मंदिर असतील तर या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या व्यक्तींच्या तपासणीसाठी ही जे काही मेटल डिटेक्टर जे आहेत, धातू शोधक यंत्र जे आहेत तर त्याचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. मेटल डिटेक्टर्स आर यूज्ड टू डिटेक्ट द व्हेरी प्रेशियस आर्टिकल्स अँड ऑल्सो इन द फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री टू डिटेक्ट एनी आयर्न ऑर स्टील ऑब्जेक्ट मिक्स्ड अननोईंगली इन द फूड स्टफ ॲज दे वुड बी हार्मफुल टू द हेल्थ. हे जे असणारं ते काही धातू शोधक यंत्र जे आहे तर त्या धातू शोधक यंत्राचा उपयोग कुठे कुठे केला जातो तर पहिलं आपल्याला सांगितलं प्रेशियस आर्टिकल्स म्हणजे अति मौल्यवान अशा प्रकारची असणारी काही वस्तू असेल. दुसरं आपल्याला सांगितलं फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, अन्न प्रक्रिया उद्योग. आता या अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये काय सांगितलं टू डिटेक्ट द एनी आयर्न ऑर स्टील ऑब्जेक्ट मिक्स अननोईंगली इन द फूड स्टूप ॲज दिस वुड बी हार्मफुल टू देम. ही जी काय अन्न प्रक्रिया उद्योग जे आहे तर त्याच्यामध्ये अनावधानाने लोखंड असेल, पोलादी वस्तू त्या अन्नपदार्थामध्ये मिसळली जर गेली तर ते आरोग्यासाठी त्या ठिकाणी घातक होईल. आणि म्हणून अशा प्रकारचं जे काही मेटल डिटेक्टर धातू शोधक यंत्र जे आहे तर त्याचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर पुढे इन जिओलॉजी. आता जिओलॉजी म्हणजे काय भूगर्भशास्त्र, जमिनीच्या आतमधलं असणारे काही भूभाग जो आहे तर त्याचा अभ्यास त्या ठिकाणी ज्या शाखेमध्ये केला जातो तर तिला म्हटलेलं आहे भूगर्भशास्त्र किंवा जिओलॉजी. इन जिओलॉजी दीज मशीन्स आर यूज टू डिटेक्ट द प्रेझन्स अँड क्वांटिटी ऑफ द मेटल्स. भूगर्भशास्त्र जे आहे तर त्या भूगर्भशास्त्रामध्ये ते असणारे जे काही जमीन जे आहे तर त्या जमिनीमध्ये असणारं जे काही धातूंचं असणारं ते काही प्रमाण जे आहे तर त्या धातूंचं प्रमाण शोधण्यासाठी सुद्धा काय केलं तर अशा प्रकारचे असणारे जे काही मेटल डिटेक्टर जे आहे तर त्या मेटल डिटेक्टरचा काय केला तो वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर शेवट पहा की आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहिलंच क्वेश्चन त्या ठिकाणी आहे व्हाय इज द रिपल्शन द रिअल टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग ए मॅग्नेट. आता रिपल्शन म्हणजे प्रतिकर्षण ही चुंबक ओळखण्याची खरी त्या ठिकाणी कसोटी आहे, खरी कसोटी का आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारला. तर काय सांगता येईल इफ there is attraction between two objects we cannot say that both the objects are magnet. काय सांग की दोन पदार्थ आहेत आणि त्या दोन पदार्थांच्या दरम्यान त्या ठिकाणी आकर्षण म्हणजे दोन्ही पदार्थ एकमेकांकडे काय केलं जातात आकर्षले जातात. अशा वेळेला आपण सांगू शकत नाही की ते दोन्हीच्या दोन्ही असणारे ते काही पदार्थ जे आहेत तर ते चुंबक त्या ठिकाणी असतात. बिकॉज वन ऑफ देम कॅन बी मॅग्नेट अँड द अदर कॅन बी द सबस्टन्स लाईक अन आयर्न. की दोन पदार्थ आहेत तर त्या दोन पदार्थांमध्ये आकर्षण होतंय याच्यावरून आपण सांगू शकत नाही की तो असणारा तो काही पदार्थ जो आहे तर त्याच्यापैकी कोणता पदार्थ त्या ठिकाणी चुंबक आहे. तर याच्यापैकी असणारा तर काही एक पदार्थ जो आहे तर तो चुंबक असला पाहिजे आणि दुसरा असणारा तो काही पदार्थ जो आहे तर तो कसा असला पाहिजे तर त्या ठिकाणी सबस्टन्स त्या ठिकाणी सबस्टन्स म्हणजे कोणता लोखंडासारखी वस्तू त्या ठिकाणी असते. हाऊएव्हर इफ देअर इज अट्रॅक्शन बिटवीन द ends of these objects after keeping an end of one object unchanged the end of the other object is changed
and if repulsion takes place between these two ends of the objects, we can surely say that both the objects are the magnets. की उदाहरणार्थ असणारे ते काही दोन पदार्थ जे आहेत तर त्या दोन पदार्थांच्या दरम्यान त्या ठिकाणी काय होतं नसते अट्रॅक्शन होतं नाही, परंतु त्याचे असणारे ते काही ऑब्जेक्ट जे आहेत तर ते ऑब्जेक्ट आपण तेच घेणार आहे, फक्त त्यांचे असणारे ते काही टोकं जे आहेत तर ती टोकं काय करू आपण त्या ठिकाणी बदलू, आणि बदलल्यानंतर त्यांच्यामध्ये जर त्या ठिकाणी आकर्षण जर होत जर असेल तर आपण खात्रीने त्या ठिकाणी सांगू शकतो की ते दोन्हीच्या दोन्ही असणारे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ काय असले पाहिजे, चुंबक जे आहे तर ते चुंबक त्या ठिकाणी असले पाहिजे. बिकॉज देअर इज द रिपल्शन बिटवीन द लाईक्स पोल्स ऑफ द मॅग्नेट. आपल्याला माहिती की चुंबक जे आहेत तर त्या चुंबकाचे सजातीय ध्रुव जे आहेत एन पोल किंवा एस पोल, उत्तर उत्तर किंवा दक्षिण दक्षिण अशा प्रकारचे ध्रुव जर एकत्र जर आणले तर आपल्या लक्षात येता नसते त्याच्यामध्ये काय होता नसते, प्रतिकर्षण त्या ठिकाणी होता नसते. अँड अट्रॅक्शन बिटवीन द अनलाईक पोल्स ऑफ द मॅग्नेट. आणि विजातीय ध्रुव जे आहेत म्हणजे एकाचा एन, एकाचा एस, एकाचा उत्तर, एकाचा दक्षिण अशा प्रकारचे विजातीय ध्रुव अनलाईक पोल जर जवळ जर आणले तर आपल्या लक्षात येता नसते की त्या ठिकाणी आकर्षण घडून येतं. अँड दस रिपल्शन इज द रिअल टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग ए मॅग्नेट. आणि म्हणून या ठिकाणी आपण सांगू शकतो की प्रतिकर्षण ही चुंबकत्वाची खरी अशा प्रकारची कसोटी जी आहे तर ती कसोटी त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतरचा दुसरा क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला पहा की हाऊ विल यू फाइंड ए मॅग्नेट अमंग द व्हेरियस आर्टिकल गिव्हन टू यू. की तुम्हाला विविध अशा प्रकारचे पदार्थ दिलेले आणि त्या विविध पदार्थामधून तुम्हाला चुंबक जो आहे तर तो चुंबक काय करायचा आहे, शोधून त्या ठिकाणी काढायचा आहे. काय करता येईल पहा की फर्स्ट वी शॅल टेक ए बार मॅग्नेट. की आपण काही करू, एक पट्टी चुंबक त्या ठिकाणी घेऊ. ब्रिंग इट एनी पोल नियर द बोथ द एंड्स ऑफ द इच ऑफ द गिव्हन ऑब्जेक्ट. दिलेले जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थाच्या जवळ आपण काय करणार आहे, आपल्याकडे असणारा जो काही पट्टी चुंबक जो आहे तर ते पट्टी चुंबक त्याच्या दोन्ही टोकांकडे त्या ठिकाणी नेणार. इफ देर इज अट्रॅक्शन बिटवीन बोथ द पोल्स देन वी अंडरस्टूड दॅट द ऑब्जेक्ट इज नॉट अ मॅग्नेट. पट्टी चुंबक त्या पदार्थाकडे नेला आणि त्या पट्टी चुंबकाला तो पदार्थ जर त्या ठिकाणी चिटकला तर आपण सांगू शकतो की दिलेला पदार्थ त्या ठिकाणी काय आहे तर त्या ठिकाणी चुंबक नाही. बट इट इज ए मॅग्नेटिक सबस्टन्स सच ॲज आयर्न, निकेल ऑर कोबाल्ट. तो जर त्या ठिकाणी आकर्षित असेल तर तो चुंबक, नसेल तर तो काय असणार आहे, एकतर त्या ठिकाणी लोखंड असेल, निकेल असेल किंवा कोबाल्ट अशा हा जो काही धातू जो आहे तर तो धातू त्या ठिकाणी असणार आहे. इफ देर इज नो अट्रॅक्शन बिटवीन द बोथ द एंड्स देन वी आयडेंटिफाय इट इज ए नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स. तो पट्टी चुंबक त्या पदार्थाकडे नेला, त्याचं कोणत्या प्रकारचं आकर्षण त्या ठिकाणी झालं नाही, म्हणजे तो पदार्थ चुंबकाकडे त्या ठिकाणी आकर्षित झाला नाही, तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो की दिलेला जो काही पदार्थ जो आहे तर तो अचुंबकीय पदार्थ आहे. इफ देर इज अट्रॅक्शन ॲट वन एंड अँड द रिपल्शन ॲट द अदर एंड देन द अदर ऑब्जेक्ट इज द मॅग्नेट. की सर्वसाधारणपणे पट्टी चुंबक जो आहे तर तो पट्टी चुंबक काय केला, त्या पदार्थाकडे नेला, एका टोकाकडे नेला, त्याचं आकर्षण झालं, दुसऱ्या टोकाकडे नेला तर तो रिपल्शन त्या ठिकाणी झालं, म्हणजे प्रतिकर्षण जर झालं तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो की दिलेला पदार्थ त्या ठिकाणी मॅग्नेट आहे. का मॅग्नेट आहे? बिकॉज रिपल्शन इज द रिअल टेस्ट फॉर द आयडेंटिफाईंग ए मॅग्नेट. आपण आत्ताच पाहिलं त्या ठिकाणी प्रतिकर्षण जे आहे तर ती प्रतिकर्षण चुंबक जो आहे तर तो चुंबक शोधण्यासाठीची खरी अशा प्रकारची कसोटी जी आहे तर ती कसोटी त्या ठिकाणी असणार आहे. आता या ठिकाणी असणार ते काही पेज नंबर 130 याच्यावर दिलेला जो काही एक्झरसाईज जो आहे तर तो एक्झरसाईज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा असणारा जो काही प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करा. पण एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला नवीन अशा प्रकारचा असणारा जो काही चॅप्टर जो आहे इन द वर्ल्ड ऑफ द स्टार, याला आपण त्या ठिकाणी सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद.